आज मी तुम्हाला एवढी भारी रेसिपी करून दाखवणार आहे, जी मी लहानपणापासून खात आले. ती अजूनपर्यंत मी माझ्या घरामध्ये सुद्धा बनवते आणि सगळ्यांनाच आवडते ती रेसिपी आणि इतकी सोपी आणि इतकी भारी लागते मी त्या गरम गरम भातासोबत. आता आम्ही ह्याला झिंग्या बटाट्याचं पाणी म्हणतो. आता ते मी पहिल्यांदा सुके झिंगे घेतले, ते स्वच्छ करून घेतले आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यामध्ये रेती वगैरे असते आणि धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं. आता एका कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकून घेतले. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या असं ठेचून कांदा लसूण चांगला भाजून घेतले. एक बटाटा घेतले, त्याची साल काढून फोडी करून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून लाल तिखट, हळद पावडर, मीठ, थोडासा गरम मसाला नसेल तर मालवणी मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं आणि 1 ग्लास गरम पाणी घालून बटाटे असे त्याच्यातले चांगले शिजून घ्यायचं झाकण ठेवून. आता बटाटे शिजले की नाही थोडेसे मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्या पाण्याला थोडंसं थिकनेसपणा येतो आहे, नाहीतर एकदम पाणी पाणीसारखं होतं आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने स्मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी एक्स्ट्रा पाणी घालून घेतले. आता झिंगे धुतलेले आहे त्याच्यामध्ये टाकून ओली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी चांगलं शिजून घ्यायचं. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ पण करू शकता, जास्त पातळ करू नका, नाही तर चांगलं लागणार नाही. हे तुम्ही गरम गरम भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता. पण भातासोबत खाणार असाल ना, गावठी तांदळाचा भात करून त्याच्यासोबत खावा, एकच नंबर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता टॅमॅटोऐवजी. माझ्याकडे कोकम नाही आहेत म्हणून मी टॅमॅटो घातले. आता याला पाणी का नाव पडलं ते मी तुम्हाला सांगते, कारण पाण्यासारखी आमटी आहे म्हणून ह्याला पाणी नाव पडलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.